आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजेंच्या कार्याचा वसा युवा पिढीने जोपासण्याची गरज, श्रीमंत संजय सिंह बेनाडीकर सरकार। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत दिलेले योगदान मोलाचे आहे। त्यांच्या कार्याचा इतिहास जगासमोर आदर्शवत असाच आहे। शिवकार्याचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे। दुर्ग भ्रमंतीच्या अनुषंगाने शिवरायांचे कार्य जाणून घेण्यासाठी शिवप्रेमी जात आहेत। हे कौतुकास्पद आहे। स्वराज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या मावळ्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत छत्रपती शंभूराजेंच्या कार्याचा वसा जोपासावा असं प्रतिपादन श्रीमंत संजय सिंह बेनाडीकर सरकार यांनी केलं। ते न्यू संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते। श्रीमंत बेनाडीकर सरकार पुढे म्हणाले, युवा पिढीने सकस आहाराचे सेवन करताना आपली शारीरिक क्षमता वाढवावी। त्याचा उपयोग दुर्ग संवर्धन व सामाजिक कार्यासाठी करावा। सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक शिवकार्य लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा अनेकांना नक्कीच फायदा होऊ शकतो। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक घरातील सदस्यांसाठी नेहमीच प्रेरणा देणारे ठरले आहे। यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे तो जरी या तरुण पिढीनं समजावून घेतला आणि त्याचं आचरण केलं, काय बाकीचं काय करायची गरजच नाही आहे। बरोबर। पण आता तरुण पिढी कशी घेते यातनं बोध हे महत्वाचं आहे। आणि आपण पत्रकार लोकांची जबाबदारी फार मोठी आहे। बरोबर। तुम्ही लोक जे लिहिता त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात। त्यामध्ये तुमचा सहभाग, त्या ह्याच्यामध्ये तुमचा सहभाग असणं फार गरजेचं आहे। वेळोवेळी तुमच्या पत्रकारितेतून तुम्ही ते संदेश जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी दिलेले ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत। आताच्या पिढीला शिव किंवा शंभूंचं ज्ञान घेण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं वाटतं? काय नाही, जे काय त्यांच्या चरित्र आहे ते चरित्राचं वाचन, परत तुम्ही लोकांनी जे लिहिलेलं लेख असतील ते लेखांचं वाचन, अच्छा, आणि हेच इम्पॉर्टंट आहे। त्या पिक्चर्समधनं आणि त्या ह्याच्यातनं शिकण्यापेक्षा वाचन हे महत्वाचं। बरोबर। वाचून जे काय ज्ञान मिळणार आहे आणि जे काय त्या लेखकांनी लिहिलेलं आहे आणि ते वाचल्यानंतर त्यांचं जे काय व्हिजन किंवा त्याचं जे काय ते आकलन करणार आहे ते त्यांच्या आयुष्यभर राहील। बरोबर। पिक्चर्स आणि नाटकामधनं काय इमिजिएट आणि ते जरा नाट्यरूपी केलेलं असते, पिक्चर रूपी केलेलं असते। वाचन महत्वाचं आहे। आता सध्याची युवा पिढी मॅक्झिमम इतिहासकालीन घटना वाचणार जरा असं म्हणजे दुर्लक्ष करतात, त्यांच्यासाठी काय द्याल? मला वाटतं की उलट ते तशी परिस्थिती नाही आहे। आता ही तरुण पिढी आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं जर का, वेळोवेळी त्यांचे जर का व्यवस्थित जर का त्यांचे बाहेर जे काय पर्यटन आहे ते जर का व्यवस्थित आखून दिलं त्या लोकांना, तर शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल फार आदर आहे। आता बघा ना तुम्ही, शिवाजी महाराजांचा तर काय प्रश्नच नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांच्यावरचा तो पिक्चर छावा किती उचलून धरला आपल्या यंग पिढीनं। 100% लोकांचं संभाजी महाराजांच्यावर आणि शिवाजी महाराजांच्यावर प्रेम आहे। बरोबर। फक्त योग्य गायडन्स, काय केलं पाहिजे काय करू नये, म्हणजे सध्याच्या परिस्थितीत जाणकार कमी पडायला असं म्हणायचं आहे का? नाही असं काय नाही, कारण अभ्यासक आणि जाणकार आपल्याकडे थोडे कमी आहे। हा, म्हणजे काही मंडळ आहेत त्यांनी ते उपक्रम राबवताना विचारपूर्वक राबवले पाहिजे। बरोबर। काही गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे, कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नयेत याला महत्व आहे। आणि आज जसा कार्यक्रम झाला त्या टाईपचा कार्यक्रम चांगला आहे। याच कार्यक्रमात जर का फिल्मी गाणी लावली गेली असतील तर ते एकदम चुकीचं आहे। बरोबर। हे काही पथ्य आहेत ती पाळली गेली तर मला वाटतं व्यवस्थित होईल। आणि महाराष्ट्र राज्य जे आहे, महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे आपलं, ते लिडरशिपचं आहे। आपण लिडर्स आहोत, आपण मार्गदर्शन करायला पाहिजे सगळ्या भारताला। बरोबर। ते यंग पिढीला कळालं तर ती त्याच पद्धतीने निर्माण होती। राज्याभिषेक सोहळा आणि तुमच्या मनात असणारा नेमका संकल्प काय सांगा?
संकल्प यंग पिढीसाठी काय ना काहीतरी करावं. अच्छा हे आता जे मी बोललो ते आचरणात आणावं त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन. अच्छा थँक्यू. त्याचं नियोजन करून ट्रिप्स किंवा काय तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं एक मोहीम आखून मोहीम असं नाही, नुसतं गेट टुगेदर केलं जरी त्या लोकांच्या बरोबर हायकिंग ट्रेकिंग अच्छा काय म्हणतो आपण दुर्ग भ्रमंती. नाही दुर्ग भ्रमंती सुद्धा नाही, असं म्हणजे तिथं जायला पाहिजे असं नाही, कारण ती चर्चा झाली पाहिजे. बरोबर कुठं जिथं असतील तिथं ही चर्चा झाली पाहिजे. बरोबर. तर यासाठी आमचं काही संकल्प आहेत मनामध्ये, आम्ही पूर्वीपासून ठरवतोय. वेळ मिळालेला नाही, कारण आज या कार्यक्रमानिमित्त परत एकदा मनात इच्छा निर्माण झाली की या वर्षी त्याला जिवंत रूप देऊया. पण सरकार एक गोष्ट अशी मला दिसते आता सध्या सोशल मीडियामध्ये, फक्त एक ट्रेंडिंग चालू आहे म्हणताना आपल्याला नखरे मारायला मिळतात म्हणून आपल्या दुर्गा दौडला किंवा राज्याभिषेक सोहळ्याला किंवा जयंती सोहळ्याला सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढावी. फक्त आपल्याला ट्रेंडिंगमध्ये राहता येते म्हणून असं काय म्हणता येणार नाही की तो एकच त्यांच्या मनातला उद्देश असेल. थोडाफार असेल, तर तोच उद्देश आहे असं नाही म्हणता येईल. आपण फक्त त्याला जरा मार्गदर्शन केलं तर होईल व्यवस्थित चांगलं. आणि यंग पिढीला जास्तीत जास्त शारीरिक आज संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांचं जे आपण काय म्हणू इंग्रजी शब्द स्टॅमिना, त्यांचा तो शारीरिक स्टॅमिना क्षमता. कुठं आपल्या यंग पिढीमध्ये आहे. त्यांची जी घोडदौड होती किंवा दिल्लीवरनं सुटले आणि आपल्या महाराष्ट्रात आले इतक्या कमी कालखंडात केवढा स्टॅमिना आहे. किंवा आता जी कोण मुलं सगळी आजारी पडतील. पोरातीतल्या घोड्यावर बसलेला नवरदेव सुद्धा कार्यालयात जाईपर्यंत दमतो. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बाहेरच्या देशामधनं काही गोष्टी ज्या शिकायला पाहिजेत. अच्छा त्यापैकी एक आहे की मी बरेच देशात गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की तिथली मंडळी गाडीतनं किंवा मोटरसायकलवरनं किंवा काय, मोटरसायकल तर फारच कमी आहेत, गाडीतनं फिरायचं अवॉइड करतात. म्हातारी कोतारी लोक सुद्धा शॉपिंगला जाताना 40-30 किलोमीटर सायकलवरनं प्रवास करतात. तो प्रवास या यंग पिढीला त्यांनी ते मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून फिरण्यापेक्षा सायकलिंग करायला सुरुवात करावी. होय की. सकस आहार घेणं थांबलंय. सकस आहार घेणं थांबलंय आपल्याकडे. फास्ट फूडच्या नादाला लागलेत मुलं. मग आता त्याला काय जबाबदार आहे तुम्हा लोकांना माहित आहे. आता गेले 8-15 दिवस कोल्हापूरमध्ये मला वाटतं कोण घरी जेवढंच नसेल. 3-3, 4-4 पासून पडल्यानंतर काय करेल, कुठल्या नादाला लावायची? अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.